क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम की पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। काही गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील, जाऊ द्या, जात असतील तर जाऊ द्या, हरकत घेऊ नका, विचार करू नका त्या गोष्टीचा, पण देवाला मात्र जाऊ देऊ नका। देव ही तुमची गरज आहे, येशू ही तुमची गरज आहे, आणि येशू जर तुमच्याकडे असेल ना तर कालांतरानं या येशूकडे मॅग्नेट आहे, आशीर्वाद खेचण्याचं मॅग्नेट आहे। जर येशू तुमच्याकडे आला ना तर येशू आल्या कारणानं आशीर्वाद तुमच्याकडे येणार आहे। मग येशू जर तुमच्यातनं गेला तर काय, मॅग्नेट पण गेलं। मग घरामध्ये आशीर्वाद असतील तर ते येशूकडे मॅग्नेट असल्या कारणानं ते मॅग्नेट तुमच्या घरातले पण आशीर्वाद परत काढून देतं। म्हणून लक्षात ठेवा, जे गेलं ना, मॅग्नेट तुमच्या घरात आहे, येशू तुमच्या घरात आहे, मग गेलेल्याला परत तो आणणार आहे तुमच्याकडे। म्हणून टिकून राहा त्याच्यामध्ये। देवाच्या वचनाकडे आपण जाऊया। लुकाचं शुभवर्तमान त्याचा 19वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन। लूक शुभवर्तमान त्याचा 19वा अध्याय 1 पासून 5 पर्यंतची वचन आपण वाचूया। त्यानं यरीहोत प्रवेश केला, त्यातून तो पुढे जात होता। तेव्हा पहा जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता। जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता। तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता। येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचं काही चालेना, कारण तो ठेंगणा होता। तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उमराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होतं। मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टीवर करून त्याला म्हणाला, जक्कया त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचं आहे। बायबल सांगतं जक्कई नावाचा कोण एक मनुष्य, आणि या मनुष्याच्या जीवनामध्ये असं काही बदल घडला की त्याचं नोंद पवित्र शास्त्रामध्ये करण्यात आली। जक्कई नावाचा एक व्यक्ती, आणि त्या व्यक्ती संबंधानं असं लिहिलं की त्या व्यक्तीला येशूकडे पाहण्याची उत्सुकता होती, येशूला जाणून घेण्याची उत्सुकता होती। काम देऊ नाही का, कदाचित या पृथ्वी तलावर जक्कयासारखं आम्ही एक नामवंत व्यक्ती असू। जक्कई एक नामवंत श्रीमंत व्यक्ती आहे, श्रीमंत आहे, धन आहे त्याच्याकडे,
आणि त्याची नोकरी सरकारी नोकरी, जकातदार म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट, 2 नंबरचा पैसा त्याच्याकडे भरपूर. रिसॉर्ट म्हणाल का सगळा 2 नंबर, कारण तो म्हटलं मी कुणाचं कुभांडानं लोक पाप पटकन कबूल करत नाही का. पहिल्यांदा म्हणतात काय प्रार्थना करताना पण माझ्याकडनं कळत नकळत काय घडलं असेल तर क्षमा कर. कळत न कळतं सगळं. जग या संबंधानं जग काही तशीच कबुली देत आहे. जर मी कुणाचं कुभांडानं काही घेतलं असेल म्हणजे श्रीमंत, 2 नंबरचा पैसा त्याच्याकडे भरपूर. आता विचार करा, माणसाला देवाकडं न वळू देणारी गोष्ट म्हणजे पापाचा पैसा. ज्यास पापाचा पैसा माणसाकडे येतो ना त्यास त्याला देव नको वाटतो, त्याला वाटतं पैसा फार महत्वाचा आहे. आणि जक्कयानं भरपूर पैसा मिळवलेला होता, कारण ज्यास येशू त्याच्याकडे आला त्यास येशू आल्यावर तो काय म्हणतो, मी माझं अर्धद्रव्य गरिबाला देऊन टाकेन. जेवढी प्रॉपर्टी केली त्याची अर्धी लोकांना देऊन टाकतो. आणि एवढं करून तो म्हटला कुणाचं जर 1 लाख घेतले तर मी 4 लाख परत द्यायला तयार आहे. म्हणजे त्यानं पैसा किती जमा केला असेल विचार करा. तो काय सगळं वाटून भिकारी होणार नाही, एवढं कोण दानशूर नसतं. म्हणजे त्याच्याकडे प्रचंड संपत्ती. हे तुम्हाला का वर्णन करून मी सांगत आहे माहिती का, या व्यक्तीला वाटलं येशूला जाणून घ्यावं. तो श्रीमंत, ज्याच्याकडे नोकरी आहे, ज्याच्याकडे एक स्वतःचं स्थान आहे, आणि त्याच्या पलीकडे जर तुम्ही पाहिलं तर त्याची उंची या येशूला पाहू देत नाहीये. का देऊ नाही का, कधी कधी आमची उंची हीच आमच्यासाठी अडखळ आहे. आमची पातळी, आमची कुवत, आमची जी उंची आहे, आध्यात्मिक उंची किंवा प्रार्थनेची उंची किंवा जगामधलं आमचं स्थान जे ते स्थानच आम्हाला देवाला पाहू देत नाही. कित्येक वेळा आमची स्थिती या जक्कयासारखी बनते. ज्या उंचीला आम्हाला गाठावं लागतं ती उंची गाठण्याच्या ऐवजी आम्ही काय सामान्य उंची सारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. जन्माला आलेला व्यक्ती ज्या पद्धतीनं शिक्षण घेणं, नोकरी करणं, लग्न करणं, लेकरं प्रसवणं आणि त्यानंतर एका समाजामध्ये त्याचं स्थान आणि त्यानंतर मृत्यू आणि मृत्यूनंतर त्याला पूर्ण किंवा जाळणं, एक साधारण उंची जगणारे लोक आहेत. ज्या परिवारामध्ये, ज्या घरामध्ये, ज्या ठिकाणामध्ये तुम्ही थांबलेला आहात त्याच ठिकाणात तुमचं वास्तव्य आहे. परंतु कधी सुद्धा आम्ही देव आणि देवाच्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करत नाही. याचा अर्थ आम्ही सामान्य लोकांच्या उंचीसारखं जीवन जगणारे लोक आहोत, पण त्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला देवाची गरज आहे. देव ही आमची गरज आहे. बायबल सांगतं मनुष्यानं सारं जग मिळवलं, आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लागलं. जग मिळवाल कदाचित तुम्ही, परंतु जग मिळालं म्हणजे सगळं काही मिळालं असं समजू नका. एक दिवशी सगळ्याला मरावं लागणार आहे. सिकंदर सुद्धा घोड्यावरून, त्या सिकंदरनं जग जिंकलं, पण ज्या घोड्यावरून पडला आणि घोड्यावरून पडल्या पडल्या त्याच्या डोक्यामध्ये विचार आला, जग जिंकलं पण मी ज्या जमिनीवरती पडलो त्या जमिनीची जर लांबी पाहिली तर माझ्या शरीरा इतकी, मी मेल्यावर फक्त तेवढीच जागा मला मिळणार आहे, याच्यापेक्षा जास्त जागा मला मिळणार नाही. मृत्यू नंतर सगळ्यात मोठा प्रश्न काय, आम्ही येशूला जाणून घेतलं का? आणि आज येशूला जाणून घेण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. झाड. आजपर्यंत बऱ्याच गोष्टी तुम्ही ऐकल्या, परंतु आज आमचं लक्ष त्या झाडाकडे जाणं गरजेचं आहे. बायबल सांगतं येशूचे शिष्य पण येशूकडे आले आणि त्याला म्हटले आम्हाला देव दाखवा, आम्हाला पिता दाखवा. आणि येशू काय म्हटलं माहिती का, ज्यांनी मला पाहिलं त्यानं देव पाहिला. देव पाहिजे ना तर येशूला पहा. आता प्रश्न असा होता, येशू त्यांच्या बरोबर राहत होता, त्यांच्यासारखं बोलत होता, त्यांच्या बरोबर झोपत होता, त्यांच्या बरोबर निजत होता, त्यांच्या बरोबर खात होता. आणि लोकांना तसला देव नकोय जो तुमच्यावर बसतो, खातो, उठतो, बसतो. त्यांना वेगळा देव पाहिजे ज्याच्या हातामध्ये तलवार तो सगळ्याची मुंडकी उडवणार आहे. येशू तसा देव नाही. आणि मग देव त्यांच्यामध्ये असतानाच प्रश्न काय, आम्हाला देव दाखवा. काम देऊ नाही का? आज मी तुम्हाला सांगणार आहे. येशू देवाचं काम त्यांच्यामध्ये करत होता. मेलेले जिवंत करत होता. 5 भाकरीपासून 5,000 जेवण घालणं, 3 वर्षाच्या मुलाला जिवंत करणं, लंगड्याला चालवणं, अंधळ्याला दृष्टी देणं,
या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होता आणि तो देव स्वरूप असताना त्यांच्यामध्ये राहिला. पण सामान्य जीवन जगल्या कारणानं त्यांना असं वाटतं देव म्हणजे नेहमी माणसापासून दूर राहणारा व्यक्ती. पण पहिला देव जगामध्ये, त्याला म्हटलं इमॅन्युएल, आमच्या मध्ये राहणारा देव. हा देव याला आमच्या मध्ये राहायला आवडतं. प्रेज लॉर्ड म्हणाल का? कसला देव आहे ज्याला आमच्या मध्ये राहायला आवडतं? म्हणून बरेच लोक मला विचारतात, तुमच्या चर्च मधला देव दाखव जरा. मग आतमध्ये आम्हाला बघायचंय. मग कुठे आहे देव? म्हटलं कसला? मूर्ती हो. अहो तो तिथं नाही राहत, माझ्यात आहे. तिथं नाही, मूर्तीत राहत नाही, तो माझ्यात राहतो. माझ्यातला देव तुम्हाला बघायचा का? मी प्रार्थना करतो, पहा देव तुमच्या जीवनातली समस्या सोडवेल. हा देव याच्या स्वरूपामध्ये राहत, याला राहायला आवडतं तुमच्या बरोबर. आणि एकदा का तुमच्या बरोबर राहायला लागला, काम देऊ नाही का? जसं त्या सिस्टरनी सांगितलं, मोठा प्रश्न होता रविवारी चर्चला जावं कसं, आणि किती कष्ट केले तर त्यांना 100च 120च मिळणार होते, 220 मिळणार नव्हते. पण सेल ग्रुपची प्रार्थना तिथं चालू आहे. येशू त्यांच्या बरोबर गेला आणि येशू त्यांच्या घरात असल्या कारणानं त्याला माहिती होतं यांना उद्या 100 रुपयाची गरज आहे. कोणत्या तरी व्यक्तीला पाठवून ते 100 रुपये पुरवतो, कारण तो आमच्या मध्ये आहे, आमच्या मध्ये आहे. आणि येशूला लोकांमध्ये राहायला आवडतं. त्याला तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या लेकरांमध्ये, तुमच्या पतीमध्ये, तुमच्या पत्नीमध्ये आणि तुमच्या नोकरीमध्ये राहायला आवडतं. आमेन म्हणाल का? कामाला चालल्यावर पण तो म्हणतो थांब मी येतो. हालेलुया. तुमची इच्छा नसली तरी येतो. कशासाठी येतो माहिती का? आता रेखानं साक्ष सांगितले किती जवळजवळ किती 4-5 वर्ष तिच्या सह्या राहिलेल्या होत्या. येशू जर कामावर गेला नसताना सह्या झाल्या नसत्या, बाकीच्यांच्या झाल्या नसतात, तर तिने साक्ष सांगितली. आणखी एक साक्ष ती म्हटली, काळ्या दगडावरची रे HR कधी मंजूर होणार नाही. कामावर पण घेऊन जायला लागल्या कारणानं तिकडं तू काय, तुझा बाप स्वर्गामध्ये आणि तो मंजूर करेल. जर देव तुमच्या बरोबर राहील तर तुमच्या जीवनातले प्रश्न सुटणार आहे. त्याला तुमच्या बरोबर राहायला पाहिजे. म्हणून सकाळी जाताना पेन घेतला का, वही घेतली का, सही करायला डबा घेतला का, डब्यात चपाती आहे का, भाकर आहे का, आवडीची भाजी का, हे सगळं तपासण्याच्या ऐवजी येशू आहे का हे तपासा आणि मग कामावरती जा. कशा पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडणार आहे रोज त्याला तपासायचं. ज्या दिवशी येशू तुमच्याकडे नसतो ना, तो दिवस सैतान वाट पाहतो. बायबल सांगतं, मर्दखय नावाचा एक व्यक्ती, मी परवा त्याच्याविषयी वाचत असताना म्हटलं काय जबरदस्त यहुदी असण्याचा फायदा आहे. मर्दखय नावाचा एक व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये जो यहुदी आहे, देवाचा निवडलेला व्यक्ती आहे. आणि या व्यक्तीनं, या मर्दखयनं राजाला वाचवलं आणि राजानं ती गोष्ट लिहून ठेवायला सांगितली. आणि तो हामान नावाचा एक व्यक्ती आहे. या हामानाला आणि उच्च दर्जा दिल्या कारणानं आता हामानाला सगळे सलाम करत होते, पण मर्दखय त्याला पाहून सेल्यूट मारत नव्हता आणि तो उभा पण राहत नव्हता. त्यानं विचारलं, अरे तुम्हाला सेल्यूट का करत नाही? तो काय म्हटला माहिती का? मी यहुदी आहे. हालेलुया. काय सांगितलं? मी यहुदी आहे. त्याला राग आला, संताप आला आणि त्यानं काय केलं? त्याच्या विरुद्ध कुबाण रचायला सुरुवात केली. आणि बायबल काय सांगतं माहिती का? या मर्दकैला राजाच्या अंतःकरणामध्ये देवानं जागा निर्माण केली आणि मर्दकैला खालच्या पातळीवर नेण्याच्या ऐवजी देवानं वरच्या पातळीवर नेलं. त्यास तो हामान त्याच्या पत्नीला आणि त्यांच्या मित्रांना विचारतो, अरे मी याच्या विरुद्ध एवढं कारस्थान करतो, हा खाली का पडत नाही? त्यास ते काय म्हणतात माहिती का? अरे तो यहुदी आहे, त्याचा देव त्याला कधीच पडू देणार नाही. देव तुमच्या बरोबर असेल तर तुम्ही कधी पडणार नाही. त्याला घेऊन जा, तुमच्या बिझनेस मध्ये त्याला घेऊन जा, तुमच्या लेकराबरोबर सकाळी त्याला पाठवा. तुमची लेकरं कधीच शाळेतून येऊन कुरकुर करणार नाही, आज शाळेमध्ये मारलं, उलट सांगणार आहे, मम्मी आज शाळेत गेले ना, सरांनी माझंच कौतुक केलं. तुझ्या बरोबर देव आहे, तुझ्या बरोबर देव आहे. म्हणून देव आमच्या बरोबर असणं गरजेचं आहे. परमेश्वर आमच्या बरोबर असणं गरजेचं आहे. बायबल सांगतं, जक्कयाला ते माहित होतं, माझ्या घरात पैसा आहे, माझ्याकडे नोकरी आहे, माझ्याकडे लेकर आहे, माझ्याकडे पत्नी आहे, माझा बँक बॅलन्स आहे, माझी स्त्री
माझ्याकडे येशू नाही. धन्य तो जक्कय ज्यानं आपल्या जीवनातली कमतरता शोधली. त्याचं प्रामाणिक मन त्याला सांगत होतं सगळं तुझ्याकडे, पण या सगळ्याचा उपयोग काय रे, तुझ्याकडे देव नाही. आणि बायबल सांगतं त्याच्या उंचीसाठी त्याची उंची त्याला देवाला पाहू देत नव्हती. कधी कधी आमच्यामध्ये एक अशा प्रकारची या आमच्या स्वतःची अवस्था जक्कयाच्या उंचीसारखी काहीतरी आमच्यामध्ये एक असं आहे की ज्याच्यामुळे आम्ही देवाला पाहू शकत नाही. काही लोकांची रागामुळे उंची कमी झालेली आहे, काही लोकांची काही सवयी काही व्यसनामुळे उंची कमी झालेली की पाहू शकत नाही देवाला. काही लोकांमध्ये पैशाचा लोभ असल्या कारणानं ते येशूला पाहू शकत नाही, त्याच्यानं त्यांची उंची घसरलेली आहे. बायबल सांगतं सर्वांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवाला ते ठेंगणे झाले, कमी पडले. पाप मनुष्याला देवाला पाहू देत नाही. अशी कोणती आमच्या मनाची अवस्था आहे की ज्याच्यानं आम्हाला पाहायला मिळत नाही. परंतु आज या झाडाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. बायबल सांगतं जक्कयानं ठरवलं माझी उंची कमी हरकत नाही, मी एका झाडाचा आश्रय घेईल. आणि शास्त्र सांगतं त्यानं अंजिराच्या झाडाचा आश्रय घेतला. आणि शास्त्रात असं लिहिलं ज्या वाटेनं येशू जाणार होता त्याच वाटेवरती ते अंजिराचं झाड उंबराचं झाड होतं. त्याच वाटेवरती त्या झाडानं बरोबर जक्कयाची भेट घेतली. कान देऊ नये का, ज्या वाटेनं देव तुम्हाला दिसणार आहे त्या वाटेवरती एक झाड आहे आणि त्या झाडाचं नाव येशू आहे. त्या अंजिराचं झाड दुसरं तिसरं काही नसून येशू आहे. आता त्याला देवाला पाहायचं, येशू म्हणजे देव आहे. शिष्य म्हटले ना मला देव दाखवा. मला पाहणारा व्यक्ती ज्यानं मला पाहिलं त्यानं देवाला पाहिलं. आणि आज जक्कयाकडे त्याच प्रकारची भावना, मला देवाला पाहायचंय, मला देव सापडला पाहिजे, देव मला दिसला पाहिजे. आणि शास्त्र सांगतं त्यानं आपली उंची अंजिराच्या झाडानं उंबराच्या झाडानं वाढवली. या जक्कयाची उंची वाढवण्याचं काम उंबराच्या झाडानं केलं. तुमची उंची कमी आहे का, येशू तुमची उंची वाढवणार आहे देवाला पाहण्यासाठी. तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं तुमच्यामध्ये राहिली तर तुमच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे, जर तुमच्या इच्छेप्रमाणे पित्याकडे तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळणार. आज आम्ही मागायला गेलो तर आम्हाला काही देव देणार नाही. सोडा, जा तुमच्या नावानं तिथं. मी माझ्या नावाने गेलो, मनोज तेलोरे, देवा मनोज तेलोरे तुझ्या समोर उभा आहे, उचलून याला फेका म्हणून कुठल्या तरी कोपऱ्यात. काय प्रौढी मिरवण्यासारखं तुझ्याकडे आहे. माझ्या नावाने मी जाऊ शकत नाही, मी कोणत्या नावाने जातो. येशूच्या रक्तानं धुतला गेलेलो आहे. प्रभू माझी ओळख नाही, मी येशूमय झालेलो आहे. तो म्हणतो माग, तुला माझ्या नावानं काय पाहिजे ते मागा. येशू ही तुमची ओळख आहे. येशू तुमची उंची वाढवतो. तुमची आणि माझी ओळख पाप आहे. कोणी माझ्या स्वभावाकडे पाहिलं तर तो म्हणेल की याच्यामध्ये अहंकार आहे, कोणी म्हणेल याच्यात गर्व आहे, कोणी म्हणेल याच्यात राग आहे, कोणी म्हणेल याच्यामध्ये घमंड आहे. ही माझी ओळख आहे. पण ज्या येशूच्या आधारावरती मी जातो ना, लक्षात ठेवा, एक मुलगा छोटा असतो ना, बापाच्या खांद्यावर बसल्यावरती म्हणतात तो त्याच्या खांद्यावर बसून चालला. आज जक्कय सुद्धा त्याची उंची कमी होती, पण येशूच्या खांद्यावर बसून त्यानं देवाला पाहिलं. उंबराच्या झाडावरती तो चढला. प्रिया, आज सकाळी ते उंबराचं झाड या मंदिरामध्ये आहे. त्या उंबराच्या झाडावर तो तुम्हाला सांगत आहे देव पाहायचं का, मग माझ्या खांद्यावरती बस, मी तुला देवाचं खरं दर्शन घडवील. देवाचा स्वरूप, देवाचा स्वभाव ते काय ते मी तुला दाखवून देईल. तुला असं वाटलं देव म्हणजे तुझ्यापासून घेणारा, देव म्हणजे तुला पीडा देणारा, देव म्हणजे तुला त्रास देणारा. अरे देवाची व्याख्या तशी करू नको. काय खरा देव आहे ते मी तुला दाखवेल. देव प्रेम करणारा, देव क्षमा करणारा, देव उद्धार देणारा, देव तारण देणारा, देव शैतानाच्या बंधनातून तोडवणारा. आणि देव काय, आपल्यासाठी प्राणाची किंमत चुकवणारा तो देव आहे. जोपर्यंत तू माझ्या खांद्यावरती बसणार नाही तोपर्यंत तुला देवाचं खरं स्वरूप समजणार नाही. काय तुम्हाला देवाचं खरं स्वरूप जाणून घ्यायचं का, देवाविषयी तुमच्या भीती आहे का, देवाविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारची परिस्थिती कदाचित असेल, तुम्हाला असं वाटत असेल मी देवाला पाहू शकत नाही, परंतु माझा देव, स्वर्गातला देव आणि स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता देव, सर्वश्रेष्ठ देव तुम्हाला सांगतो येशूच्या खांद्यावरती बसा, मी तुम्हाला दर्शन घडवेल माझ्या सामर्थ्याचं. आता माघार घेऊ नका. तुम्हाला असं वाटत असेल की खरंच मला पाहायचं, पण माझी मदत करणारं कोण आहे. मला कौतुक वाटतं प्रत्येक दाखल्याचं, मला हेवा वाटतो प्रत्येक दाखल्याचा. ज्या वाटेनं येशू जाणार होता ना
मी असं म्हणेल, ज्या वाटेवर झाड होतं त्याच वाटेने येशू गेला. हालेलुया. येशू चुकीच्या वाटेवरून पण गेला नाही. त्यानं जक्कयाची थट्टा पण केली नाही. मी एका वाटेने जातो, खरंच जक्कयाला वाटलं मी शोध घ्या, माझा शोध घ्यावा. आम्ही म्हणतो ना, त्याला गरज असेल तर तो येईल. आम्ही कधी कधी म्हणतो नाही का, त्याला माझी गरज असेल. येशू तसा नाही. त्याला माहिती तिथून जक्कई जाणार आहे. त्यानं शिष्यांना वाट ठरलेली होती कुठल्या वाटेने जायचं. येशू सगळं ठरवत होता आणि बरोबर येशूला बसल्या बसल्या प्रार्थनेत त्याला सगळं माहिती होतं. एक एक गोष्ट तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला कळेल. येशूला माहिती होतं जक्कई नावाचा एक मनुष्य त्या वाटेवरती माझी वाट पाहणार आहे. आणि त्यानं सांगितलं, एक काम करा, आज आपण या वाटेने जाणार आहे, सगळ्यांना सांगून टाका, ज्यांना जमायचं तिथं जमतील. आणि त्या वाटेवर झाड येशूला माहिती होतं आणि येशू त्याच वाटेने गेला. आणि त्या वाटेवर गेल्यावर त्यानं जक्कयानं हजारो लोक आहेत आणि या लोकांसमोर मला, माझ्या प्रियकराला, माझ्या सोबत्याला, माझ्या सख्याला, माझ्या मित्राला आणि जो माझं चांगुलपण आहे, ज्याच्यावरती माझं प्रेम जडलेलं आहे आणि जो माझं सर्वस्व, जो माझं जीवन आहे आणि ज्याच्याद्वारे माझी शांती निघून गेलेली, आता मला मिळणार आहे ती शांती, ते शांतीचा अधिपती तो राजा या वाटेने जाणार आहे. आणि बायबल सांगतं की तो त्या वाटेने चालला. जक्कयानं ती वेळ साधली आणि तो म्हटला, मी आज काय झालं तरी हरकत नाही, या उंबराच्या झाडावरती चढेल आणि माझ्या येशूला मी पाहिल. उंचीनं ठेंगणा होता, परंतु त्याची उंची त्याला अडवू शकली नाही. देवाच्या लोकांनो, आज तुमच्याकडे अशाच प्रकारची तुमची उंची कमी करणाऱ्या गोष्टी असतील, परंतु खान देऊ नाही का, येशू तुमची उंची वाढवू इच्छित आहे. येशू तुमची उंची वाढवू इच्छित आहे. येशू तुम्हाला अशा ठिकाणात स्वार करू इच्छित आहे की ज्या ठिकाणात गेल्यावर तुम्हाला देवाचं खरं स्वरूप कळणार आहे. आज तुमच्याकडे तुमच्या प्रश्नानं, तुमची समस्येनं उंची कमी झाली असेल, पण तुमच्यासाठी आनंदाची सुवार्ता, येशू तुमची उंची वाढवायला समर्थ आहे. हालेलुया. येशू तुम्हाला आज वाढवतो. काल तुम्ही म्हणाल मी देवापासून दूर गेलेला व्यक्ती आहे, आज येशूला स्वीकारल्यावर तो म्हणतो, तू माझा मुलगा आहेस, तू माझा मुलगा आहेस, तू माझा पुत्र आहे, तू माझी कन्या आहेस. ज्याला तो पुत्र आणि कन्या म्हणण्याचा अधिकार देतो ना, लक्षात ठेवा, देवाच्या पुत्रांना समस्या नाहीत, ते समस्येला पळवणारे लोक आहेत. हालेलुया म्हणाल का जोरा. देवाचे पुत्र नाहीत म्हणून समस्या आमच्या मागे लागल्यात, पण जर आम्ही देवाचे पुत्र बनलो तर आम्ही समस्येच्या मागे लागू. हालेलुया. प्रॉब्लेम आमच्यामध्ये, आम्ही ती उंची गाठायला तयार नाही. जक्कई तिथे गेला आणि परिणाम काय झाला, वाचूया. झाडावरती चढला. तो धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. उंबराच्या झाडावर चढला. कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते. येशूला त्या वाटेने जावयाचे होते. येशू त्या ठिकाणी येतात. येशू त्या ठिकाणी येतात. दृष्टीवर करून त्याला म्हणाला, जक्कया जरा करून खाली ये. कुणाला म्हटलं? आणि त्याच्या अगोदर काय लिहिलं, तिथं भरपूर गर्दी होती नाही का. मग हे कशाला तिथं त्याच्या मागे नुसतं त्याच्या दर्शनाला आलते का? हे कशासाठी मागे आले होते का? त्या येशूने त्यांची दखल घेऊ नये याच्यासाठी आले होते का? अहो, त्यांच्या अंतःकरणामध्ये पण येशूला पाहण्याचं होतं, पण ते लोकांमधनं येशूला पाहत होते. नीट ऐका, ते होते कॉंग्रिगेशन मध्ये, जक्कयापेक्षा उंच होते. कान देऊ नाही का? काही लोक लोकांमधनं देवाला पाहतात. हालेलुया. एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला काय वाट दाखवणार आहे? माणसानं जर देवाला माणसाचं पाहिलं तर देवाचं स्वरूप समजणार नाही. काही लोक म्हणतात, मी तुला देव समजलो, तू तर सैतान निघाला. कशाला त्याच्यातनं बघितलं? देवासारखं मानून या नवऱ्याची पूजा केली, हो, त्यानंच मला घराबाहेर काढलं. तुला कोणी सांगितलं नवऱ्याला देव मानायला? ती चूक तुझी. हालेलुया. माणसामधनं देव पाहू नका, देव देवामधनच पहा. देवाकडे पहा, देवामधनं शोधा. कोणी व्यक्ती त्याच्यामध्ये देव असला तर तो देवासारखा बनतो, पण देव बनत नाही. पाण्यामध्ये तुम्ही पडला म्हणून ओले होता, म्हणून तुम्ही पाणी बनता का? समजा मी पाण्यात पडलो आणि ओला झालो तर कोणी मला म्हणेल का पाणी आलं, पाणी आलं? पाणी माझ्यामध्ये थोडस आहे, ओला झालो, पाण्याचा अंश माझ्यामध्ये, पण मी सगळं पाणी नाही. आणि पाणी पाहण्यासाठी पाण्याकडे जावं लागेल. तसं जगामध्ये ज्या माणसांना देव भेटला ना, त्याचा अंश आहे, पण खरा देव स्वर्गामध्ये आहे. त्याला माणसात शोधू नका.
लोकांनी माणसातनं देव पाहिला. काही लोक लोकांमधनं देव पाहतात आणि त्यानंतर आम्हाला कळतं की देव त्यांच्यात नाही. जक्कई झाडावरती चढला आणि खऱ्या देवाचा शोध घेत असताना बायबल सांगतं माणसांमधलं पाहणाऱ्या एका व्यक्तीला सुद्धा येशूने आवाज दिला नाही. त्यानं जक्कईकडे पाहिलं आणि जक्कईला म्हटलं त्वरा कर, खाली ये. माणसात देव पाहाल, लक्षात ठेवा तुम्ही निराश व्हाल, पण येशू देव पाहाल, येशू तुमच्या घरी येईल, येशू तुमच्या घरी येईल. कोणी व्यक्ती तुमची समस्या सोडू शकत नाही. कान देऊ नाही का? मी पण तुमच्या समोर एक माध्यम आहे. माझ्या मध्ये देवाचा अंश थोडासा भिजलोय, अजून पूर्ण पाण्यात डुबायचं. ज्या दिवशी डुबल ना त्या दिवशी मी तुम्हाला दिसणारच नाही, सगळं पाणी वर असणार आहे. तसं देवामध्ये समून जा, देवामध्ये जा, माणसामध्ये कधी देव पाहू नका. म्हणून लक्षात ठेवा, कधीच कोणाच्या पाया पडू नका. कारण बायबल सांगितलं आपला देव परमेश्वर याच्या खेरीज कोणाच्या पाया. मग कधी कधी मी पटकन जाऊन पडून आणि मग काय म्हणतात नाही त्यांचे आशीर्वाद. उलट देवाने सांगितलं तुझ्याकडे आशीर्वाद देणार आहे, मग कशाला पाया पडतोस? कोणाच्या पडायचं? एकच स्वर्गामध्ये देव आहे आणि त्याच्या पाया पण पडायचं नाही, त्याची फक्त उपासना करायची, आराधना. लक्षात ठेवा, त्याला तुम्ही हात वर करताना म्हणजे सांगता हे देवा तू सगळ्यात वर आहेस, तुझ्या वर कोणीच नाहीये, तूच एक वर आहे. तसंच देव या जक्कईनं त्या झाडाचा उपयोग केला आणि तो झाडावर चढला आणि पवित्र शास्त्र सांगतं येशू त्याला काय म्हटलं वाचूया. त्या घरामध्ये तो गेला, तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे स्वागत केले. आनंदाने त्याचं स्वागत केलं. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले. पापी मनुष्याच्या घरी. कुणाच्या घरी? म्हणजे येशू कुणाच्या घरी गेला? बोला की कुणाच्या घरी? झाडावर कोण चढलं? पापी मनुष्य. कोण चढलं? आणि धार्मिक माग माग पळत होते. जक्कई पापी होता, तो झाडावरती चढला आणि धार्मिक मात्र माग माग पळत होते, शिष्य बरोबर पळत होते. जक्कई पापी होता पण झाडावर चढला आणि तिथून येशूला पाहू लागला आणि तिथून येशूचं लक्ष पाप्याकडे गेलं आणि येशू म्हटला जक्कई त्वरा कर खाली. आणि येशू त्याच्या घरात गेल्यावर धार्मिक काय म्हणायला लागले? कोल्याला द्राक्ष, कोल्याला द्राक्ष. हा, येशू जाऊन पाप्याच्या घरात गेला, आम्ही एवढं माग पळतोय, आमच्या घरी नाही आला. अरे तुम्ही नुसतं पळाला, हा मनापासून माझा शोध घेत होता. हालेलुया. संडे टू संडे नुसतं पळू नका, मनापासून शोध घ्या. प्रत्येक रविवारी चर्च मध्ये आला म्हणजे तुम्ही त्या गर्दीमध्ये बसू नका. झाडावरती चढून एक रविवार अशी आराधना करा. त्या झाडावरती चढून म्हणा माझ्या घरी ये प्रभू. तुमच्या घरी आल्यावर तुमच्या घरात कसले प्रश्न असतील ते मला येऊन सांगा. लोक म्हणतात की आम्ही आलो चर्चला पण आमचे प्रश्न सुटले नाही. आला पण तू त्या गर्दीत आला, एकच व्यक्ती आला. मग काही लोक म्हणतात बघा बरं त्यांना आणि 54,000 पगार देवाने त्यांना दिला, उस्मानाबाद वरून आले आणि त्या अजून वर्ष पण नाही झाली तर ते आले, देवाने त्यांना 54,000 पगार दिला. आम्ही एवढे वर्ष काम करतो, एवढे वर्ष येतो, 4,000 पण पगार नाही. गर्दीत झाडावर चढा. हालेलुया. झाडावर चढा, झाडावरती चढून तिथं बसा. नुसतं झाडावर चढू नका, चढून उतरू नका. आमेन. काही लोक झाडावर चढले असतील म्हटले कधी यायचा येशू, जाऊ द्या चला. 2-3 रविवार मध्ये लोक आउट. 3 रविवार गेलो, आता काय घडलं नाही चमत्कार, चला घरी, जावा घरी. जक्कई येशू येईपर्यंत वाट बघत बसला. उमराचं झाड त्यानं सोडलं नाही. ला कान देऊ नये का? धार्मिकता तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत येशू तुमच्याकडे येत नाही. चर्चला यायचं तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत येशू तुमच्याकडे येत नाही. प्रार्थना करण्याचं तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत येशू तुमच्याकडे येत नाही. चमत्कार तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्या झाडावरती राहत नाही. झाडावरती राहा. काय झाडावरती आहात का? उमराचं झाड वाट पाहतंय की यावं तुम्ही त्याच्यावरती स्वार व्हावं. या झाडामुळं जक्कईचं तारण झालं. आमेन म्हणाल का? मी म्हणतो ते झाड उपयोगाला जक्कईच्या तारणाला. काय झाडाचा उपयोग देव करतो, आमचं कधी करणार हो?
झाड देवाच्या उपयोगाला आलं, झाड प्रभूनं वापरलं, जग याला तारण देण्यासाठी या झाडाचा वापर झाला, झाडाला देवानं वापरलं. आणि बायबल सांगतं झाड जाताना त्याला काय म्हणत असेल माहिती का, जग आज माझ्यामुळे तुझं भाग्य उजळलं बर का, माझ्यावरती बसल्या कारणानं येशू तुझ्या घरामध्ये आलेला आहे. आणि मला वाटतं कदाचित जग परत त्या झाडाकडे आला असेल, त्यांनी पाहिलं असेल या झाडावरती, झाड त्याला विचारत असेल काय रे माझा उपयोग करून येशूला मिळवलं का रे, आणि तुला कळालं का या उमराच्या झाडानं त्याचा उपयोग करू दिला आणि त्याचं नाव पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं गेलं. देव झाडाचं नाव लिहितो, तुमचं नाव लिहिलं जाणार नाही का देवाच्या राज्यासाठी? देवाच्या उपयोगाला पडा. दुसरी गोष्ट आपण वाचूया उत्पत्तीचं पुस्तक 3 अध्याय 6 आणि 7 वचन. जग याला तारण देण्यासाठी उमराच्या झाडाचा वापर झाला. उमराच्या झाडावर तो चढला. पुढे त्या झाडाचं फळ खाण्यात चांगलं, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे. शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. असे त्यास दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले. त्याचं फळ काढून खाल्लं. आपल्या बरोबर आपल्या पतीशी दिले. आपल्या पतीसही दिलं. त्याने ते खाल्ले. त्यानं ते खाल्लं. तेव्हा त्या उभयतास एक झाड, ज्या झाडानं येशू दाखवला, ज्या झाडावरती चढल्यावर जक्कयाचं तारण झालं, आणि एक झाड आहे ज्या झाडानं माणसाला देवापासून तोडलं. प्रेज लॉर्ड म्हणाल का? कोणत्या झाडामध्ये तुम्ही आहात? ज्या झाडामुळे तुम्हाला देवाची ओळख पडते का असं झाड तुम्ही आहात की ज्याच्यामुळे देवाची आज्ञा मोडली जाते? नीट ऐका, झाडच आहे हे, ते झाड जे बागेमध्ये ठेवलेलं आहे आणि तिथं असं लिहिलं ते ज्ञान करून देणारं झाड आहे. काही लोकांचं झाड हे ज्ञानाचं झाड आहे, जास्त ओर शहाणे, ज्ञानी ओर शहाणे, ओर कॉन्फिडंट. देवाची आज्ञा मोडणारं झाड, देवाची आज्ञा मोडण्यासाठी भाग पडणारं झाड. बायबल सांगतं तिथं देवानं 3 झाडं ठेवली. एका झाडाचं नाव त्यानं सांगितलं बऱ्या वाईटाचं फळ, एकाला म्हटलं जीवनाचं फळ. अशा 2 झाडांना त्या ठिकाणी ठेवलं आणि त्यानं सांगितलं सगळ्या झाडाची फळं खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. जीवनाच्या झाडाच्या फळासंबंधाने त्यानं बोललं नाही, पण म्हटलं या झाडाकडे जाऊ नको आणि बऱ्या वाईटाचं फळ खाऊ नकोस. कान देऊ नये का? एकदा देवाच्या मार्गामध्ये आला ना, फक्त देवाच्याच मार्गात टिकून राहा. देवाच्या वचनाची छेडछाड करत बसू नका. काही गोष्टी समजत नाही, जाऊ द्या. हे योग्य का अयोग्य तुम्ही ठरवायच्या भानगडीत पडू नका. काही वेळेस काही गोष्टी आमच्या बुद्धीला पटत नसतील. सगळ्याच गोष्टी तुमच्या बुद्धीला पटल्या पाहिजे याची पण पवित्र शास्त्रात तुम्हाला सक्ती नाही. कारण तो काय म्हटलं माहिती का? देव अंशानं कणाकणानं बोलतो. एक दिवशी सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला स्वर्गामध्ये मिळणार आहे, सगळ्या प्रश्नाची उत्तर. आणि देव एवढा ज्ञानानं भरलेला आहे ना, देवाचं ज्ञान ज्याला समजतं ना, आतापर्यंत समजलं ते ज्ञान फक्त आम्हाला काही टक्का, एखादा टक्काभर ज्ञान समजलं असेल. 20 वर्ष देवामध्ये, 20 वर्ष प्रभूच्या वचनाचा अभ्यास करतो, पण कधी कधी बायबल उलगडल्यावर वाटतं की अजूनही ह्या गोष्टी माहित नव्हत्या. आता प्रभू प्रगट करायला लागलेला आहे. देवाचं वचन जास्त तुमच्याकडे येतं ना, आहे तसं स्वीकारा. काही गोष्टी तुम्हाला आता समजणार नाही, पण समजत नाहीत म्हणून ते देवाच्या वचनामध्ये चुकीच्या कधी नसतात. तुम्हाला माहिती का, आज जर तुम्ही जगामध्ये बघितलं ना, पास्टर लोक सुद्धा वचनापासून दूर चाललेले आहेत. ही खूप मोठी शोकांतिका आहे. एका पास्टरचा मला फोन आला आणि त्या पास्टर माझ्याशी बोलत असताना तो म्हटला की ज्या ख्रिस्ताविषयी तुम्ही सांगत आहात त्याच्यावर आता माझा विश्वास नाहीये. मी म्हटलं का? मग त्यांनी बायबल मधली वचनं काढून दिली. अशा पद्धतीने येशू कुठंच म्हटला नाही मी देव आहे, देवाचा पुत्र आहे. तो म्हटला मनुष्याचा पुत्र हरवलेली शोधण्यासाठी आलेला आहे. तुम्ही मला दाखवून द्या कुठे येशू देवाचा पुत्र आहे. मी म्हटलं अरे शहाण्या माणसा, देवाचा सेवक म्हणून सेवा करत असताना आतापर्यंत प्रभूनं तुला एवढ्या चांगल्या गोष्टीचा उलगडा केला. त्यांना सांगितलं आतापर्यंत 100 लोकांना मी बाप्तिस्मा दिला, पण मी आता देवाचा त्याग केलेला आहे. किती कठीण गोष्ट आहे.
आणि तो म्हटला कुठे तो देवाचा पुत्र आहे. मी म्हटलं रे का रे, एवढे दिवस तू ख्रिस्ताच्या आणि आगमनाची सुवार्ता लोकांना सांगितली आणि तू सांगितलं नाही का पा इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव, हा कुमारी गर्भवतीन पुत्र प्रसवेल त्यास इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर आमच्या सानिध्य देव. हे तुला माहित असून तू कसं काय त्याच्यावरती आक्षेप घेऊ शकतो की तो देवाचा पुत्र आहे. आणि बायबल सांगतं स्वर्गातला देव त्याच्याविषयी बोलला, हा माझा परमप्रिय पुत्र, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. स्वर्गातला देव त्याच्या संबंधी म्हणतो याची वाणी तुम्ही ऐका, याचं तुम्ही ऐका. एवढ्या सगळ्या गोष्टी तुला माहित असताना तू देवापासून दूर जातो कसा? सांगण्याचं तात्पर्य ज्ञानाच्या मागे लागाल. कधी कधी काही झाडं ज्ञानाचं फळ तुम्हाला देतात, काही झाडं जगामध्ये तुमचे डोळे बंद करण्याचं काम करत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून, वेगवेगळ्या पुस्तकाच्या माध्यमातून कदाचित तुमचे डोळे आंधळे होण्याची शक्यता आहे. तुम्हाला देव दिसणार नाहीये. देवाविषयी तुमची तर्क कदाचित, आणि तुम्ही अशा प्रकारच्या तर्कात अडकून जाल. ऐका, मला वाटतं एक नवी मध्ये मुलगा, त्याचा मला फोन आला. आता म्हटलं पास्टर मी विश्वास आणि मला पवित्र आत्मा मिळाला, सगळं झालेलं आहे, परंतु आज माझ्या समोर मोठी समस्या आहे. मी विश्वासात टिकू शकत नाही, कारण काही लोकांनी मला विपरीत प्रश्न विचारले आणि ते देव नाही, येशू देव नाही असं सांगत आहे. पुन्हा त्याला मी ते रेफरन्सेस दिले, हे वाच. सांगण्याचं तात्पर्य हे ज्ञान करून देणारं झाड आहे. कधी कधी त्या झाडासारखे आमचे डोळे आंधळे होतात. असं कोणतं ज्ञान तुमच्याकडे आलं की ज्याच्यानं तुम्हाला देव दिसत नाहीये? असं कोणती तुमच्या बुद्धीमध्ये गोष्ट घुसली की ज्याच्यानं देवावरचा विश्वास तुमचा मजबूत होण्याच्या ऐवजी तुमचा देवावरचा विश्वास निघून गेलेला आहे? काय गोष्ट घडली जीवनामध्ये? कोणतं झाड आहे त्या झाडाचं फळ खाऊ नको म्हणून सांगितलेलं आहे? कोणत्या झाडाकडे आम्ही गेलो की जिथं आणि आम्हाला देवाचं दर्शन घडणार नाही, आम्हाला देवाचं सामर्थ्याचा अनुभव येणार नाही? आपली तरुण लेकरं या दिवसामध्ये सांभाळा या लेकरांना. जितकं देवाविषयी सांगितलं जातं ना, तितकंच देव नाही या गोष्टी पण पटवून दिल्या जातात इंटरनेटच्या माध्यमातून. आणि अशी वचनं तुम्हाला काढून देतील ना, त्या वचनालाच अभ्यास करणारे लोक. माझ्याकडे एक व्यक्ती आला, 200 वचनं घेऊन आला तर येशू ख्रिस्त देव नाही दाखवण्यासाठी. 200 वचनं. 4 तास त्या व्यक्तीने वाद घातला. तो म्हटला येशू ख्रिस्त देव नाही, पण आम्ही सगळ्यांनी घेऊन त्याला पटवून दिलं येशू ख्रिस्त देव आहे. जर जीवनाचं झाड तुम्ही खाल तर तुमचे डोळे उघडतील आणि देवाच्या अस्तित्वावर तुम्ही विश्वास ठेवाल. कोणत्याच गोष्टी अशा ग्रहण करू नका ज्याच्याद्वारे तुमचा देवावरचा विश्वास कमी होईल. एक झाड त्या बागेमध्ये या वाटेवरच्या झाडानं जक्कयाला येशू दाखवला आणि एदेन बागेतल्या झाडानं, कान देऊ नये का, याच झाडानं जे एदेन बागेत लावलं होतं. कान देऊ नये का, मी तुम्हाला काय सांगतो, देवानं जगामध्ये लावलेल्या प्रत्येक गोष्टी यातनं तुम्हाला देव दिसणार आहे. ते बागेमध्ये लावलेलं झाड पण देवानच लावलेलं होतं. ज्ञान पण देवानच मनुष्याला दिलेलं आहे. इंटरनेट पण देवानच दिले. गुगल मध्ये सगळं ज्ञान देवानच दिलेलं आहे. परंतु हे ज्ञान तुम्हाला देवापासून तोडत आहे का? देवाच्या जवळ जाण्याच्या ऐवजी देवापासून दूर तर जात नाही ना? देवाविषयी तुमच्या अंतःकरणात शंका, देवाविषयी तुमच्या अंतःकरणात आक्षेप तर आलेले नाहीत ना? देवाच्या अस्तित्वाविषयी तुमचं मन संभ्रमात तर नाही ना? बायबल सांगतं या झाडानं या मनुष्याला देवापासून तोडलं. पण तिथं आणखीन एक झाड होतं, वाचूया. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले. त्या झाडाचं फळ खाण्यास कसं आहे हो? चांगले. हा, एकदम बरं वाटतं खाताना. कसा वेळ जातो कळत नाही. पुढे दिसण्यात मनोहर. दिसायला कसं आहे? हा, किती सुंदर आहे. नेटवरती काय काय हो, कोणीतरी सांगितलं तुमच्या चर्चचा पत्ता काय, कळले आमका, टाईप केलं गुगलला, वर्ल्ड संघ हॉस्पिटल के पीछे. मॅप वरच दिसलं. तिथं टाका बरं गुगलवर टाईप करून अँटी ख्राइस्ट, चर्च ऑफ अँटी ख्राइस्ट. झटकन उघडलं. इथं अविश्वासणाऱ्या लोकांचं सैतानाचं चर्च. असं चर्च आहे पुण्यामध्ये आणि त्याला लोक जातात आणि मोठमोठे फिल्म ऍक्टर त्या चर्चचे सभासद आहेत. काय माहिती का, तिथं चर्च मध्ये तुम्ही गेल्यावर चर्चच्या दारातच बायबल आहे, त्याला तोडून आतमध्ये जायचं. तिथं वधस्तंभ आहे, त्या वधस्तंभावरती थुंकायचं. येशूचा वधस्तंभ आहे, ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं चित्रण आहे आणि प्रत्येकानं त्याच्यावर थुंकायचं आणि मग पुढे जायचं. आणि तिथं उपासना केली जाते. तिथं उपासना होते अंधारामध्ये. त्याच्या पलीकडे मी तुम्हाला सांगतो, असं एक चर्च मुंबईमध्ये आहे. ते चर्च आहे तिथं येशूची उपासना केली जाते.
पण त्या उपासनेमध्ये सगळेजण अंधार करतात, लाईट बंद करतात आणि लाईट बंद करून उपासना करून तिथं अश्लीलता पसरली जाते. त्याच्यामध्ये सुद्धा आमचे तरुण तरुणी जाऊन त्याच्यामध्ये भाग घेत आहेत. हे देखील चर्च आहे. कुठलं हे ज्ञान आहे? कुठून देवाच्या जवळ जाण्याच्या ऐवजी देवापासून लांब तर जात नाहीत ना. कोणतं झाड आहे ते दिसायला खूप चांगलं आहे पुढे आणि शहाणे करण्यास इष्ट आहे, शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. स्त्रीला दिसून आलं तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले. त्यानं फळ काढून खाल्लं व आपल्या बरोबर आपल्या पतीसही ते दिले. आपल्या पतीसही दिलं. व त्याने ते खाल्ले. त्यानं ते खाल्लं. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले. त्या उभयताचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत, आपण नग्न आहोत असे त्यास कळून आले. असं त्यास कळून आलं. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून एक झाड तिथं होतं. एका झाडानं यांना देवापासून तोडलं आणि दुसरं एक झाड त्या बागेमध्ये होतं. यांना देवापासून वाचण्यासाठी या झाडानं पानं दिली, त्यांची नग्नता काढून टाकली. जो एक झाड असं आहे जे तुम्हाला नग्न करतं, एक झाड असं आहे की तुमच्या अंगावरची वस्त्र काढून टाकतं. कान देऊ नये का? ते झाड, या झाडानं देवानं त्यांना त्या बागेमध्ये ठेवल्यानंतर बायबल सांगतं या लोकांमध्ये अशा प्रकारचं जीवन होतं की ते नग्न असताना त्यांना दिसत नव्हते, पण या झाडानं जे फळ त्याला दिलं आणि फळामुळे ते नग्न बनले. कान देऊ नये का? इतकं भयानक प्रकारचं झाड आहे ते मनुष्याला त्याची धार्मिकता पूर्णपणे काढून टाकतं. पूर्ण प्रार्थना बंद आहे. आणि सैतानानं आता एवढे डावपेच आखायला सुरुवात केली, त्याने जिओला पण पाठवलं. तुमचं नेट फुकट घ्या, 24 तास प्रार्थना करण्याची ऐवजी त्याच्यावर बसा, सर्च करा. माणसाला प्रार्थना कमी आणि तो त्याच्यावरती बसलेला आहे. आणि त्याला जर तुम्ही विचारलं ना, तो म्हणतो नाही याच्यात मी वर्शिपचे पण गाणे ऐकतो, मेसेज पण ऐकतो, सगळं करतो, प्रार्थना कधी करतोस? मी सगळं करतो याच्यात बसून. का तू ते जेवण फ्रीज मध्ये ठेवून बघत बसतो का? त्याला खावं लागतं नाही का? तो फ्रीज भरलंय सगळं, त्याला नुसतं उघडतो बंद करतो. तू म्हणता नाही ते खावं लागतं. प्रार्थना पण जेवणासारखंच आहे. प्रार्थना तुम्ही त्या मोबाईल मध्ये बघून तुमची प्रार्थना होणार नाही, मोबाईल मध्ये बघून तुमचा संदेश होणार नाही. तुम्हाला व्यक्तिगत प्रार्थना करावी लागेल, खावं लागेल. पण सैतानानं हे ज्ञान त्यांना दिलं आणि ते बरेच लोक आज चर्चला पण जाऊ शकत नाही, कारण ते म्हणतात आम्ही टीव्ही वरती संदेश ऐकतो. ते संगतीमध्ये जाऊ शकत नाही, त्यांना काही तत्व पटत नसतात, ते संगतीत पण जाऊ शकत नाही. का? ते ज्ञानानं त्यांची सगळी त्यांना निर्वस्त्र करून टाकलेले, त्यांची धार्मिकता काढून टाकलेली, देवाची आज्ञा मोडण्यासाठी त्यांना भाग पाडलेले. पण एक झाड तिथं होतं आणि बायबल सांगतं ज्यावेळेस यांची नग्नता यांच्या लक्षामध्ये आली त्यास ते अंजिराचं झाड त्यांच्याकडे तिथं होतं आणि अंजिराच्या झाडानं त्याची पानं त्याला दिली. कोणतं अंजिराचं झाड आहे? प्रभू येशू ख्रिस्त म्हटला अंजिराच्या झाडाला पालवी फुटलेली तुम्ही पाहाल त्यास तुम्हाला कळेल माझं येणं जवळ झालेलं आहे. देवाच्या लोकांनो, हे अंजिराचं झाड म्हणजे ख्रिस्त आहे आणि ते ख्रिस्त त्याची पानं देतो आणि म्हणतो परत एकदा तुझी नग्नता झाकून टाक. ही माझ्याकडनं ती धार्मिकता. तुला वाटतं का तू नग्न आहे? तुला वाटतं का देवाचं दर्शन तू विसरलेलं आहे? तुला वाटतं का संगती तुटलेली आहे? परंतु तुला हे पण कळालं मी नग्न आहे. कालांतराने तुमच्या लक्षात येतं अरे माझं प्रार्थनेचं जीवन संपलेलं आहे. मान देऊ नये का? ही भावना खूप चांगली आहे. एखाद्या व्यक्तीला जर आत्मग्लानी होत असेल, त्याला जाणवत असेल की खरंच माझ्यातलं प्रार्थनेचं जीवन संपलेलं आहे, कान देऊ नये का? ही भावना जागी होणं गरजेचं आहे. जर सेन्सेशन भावना जर तुमच्या मरून गेल्या आणि देवाच्या सानिध्यात तुमच्यात नसल्याची भावना जर तुम्हाला होत नसेल तर तुमच्यासारखा दुःखी प्राणी जगामध्ये कोणता नाहीये. तर मला कळलंच नाही की देवाची संगती, देवाबरोबरचं माझं कनेक्शन तुटलेलं आहे, माझ्यामध्ये पहिल्यासारखी धार्मिकता नाही. जसं आदामाला कळलं मी नग्न आहे, माझ्या शरीरामधलं वस्त्र निघून गेलेलं आहे आणि पहिल्यांदा त्याला ती जाणीव झालेली आहे आणि ती जाणीव झाल्याबरोबर ते झाड त्याची वाट पाहत होतं. बायबल सांगतं त्या झाडानं ही पानं त्याला दिली. कोणती धार्मिकता, कोणतं पानं? हे बायबलचं प्रत्येक वचन पानाचं काम करतं आणि तुमची नग्नता झाकण्याचं काम ते करतं.
एक एक पान तुमच्यासाठी, एक एक वचन तुम्हाला परत एकदा झाकून टाकतं. परत एकदा तुम्हाला दाखवतं इथं तुम्ही कमी आहात. आणि तुम्ही रविवारी चर्च मध्ये आल्यावर ते वचन तुमच्यासाठी बोलतं, बरोबर ते पान तुम्हाला फिट बसतं आणि तुम्ही म्हणता मला कळलं मी पापी आहे, आता परत एकदा माझ्या जीवनाची मी पुनर्बांधणी करतो. ती जाणीव होती. परत एकदा देवाच्या वचनाने आमच्यातली कमतरता दिसली जाते. त्या झाडासारखं बना. कोणतं? जे झाड मनुष्यामधलं दोष दाखवण्याचं काम करतं. आमीन म्हणाल का? त्या झाडानं त्या आदामाला दाखवलं, अरे तू नग्न आहे, पण हे पान लावलं तर तुझं सगळं काही नग्नता झाकली जाईल. आणि झाड त्याला उपयोगी आले, अंजिराचं झाड त्याला उपयोगी आलं. प्रियाला, पण देव तेवढ्या पुरता थांबला नाही. कांदेव नाही का? शास्त्र 2000 4000 वर्षापूर्वी, 6000 वर्षापूर्वी पण अस्तित्वात होतं. येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर 4000 वर्षापूर्वी पण हे झाड अस्तित्वात होतं. हे झाडच त्यांची प्रौढी बनली, ही झाडच त्यांची घमेंड बनली. आणि म्हणून बायबल सांगतं, शास्त्री आणि फरीसी यानं या झाडाची पानं आपल्या अंगावरती लावली. त्यांनी स्वतःला शुद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानं त्याची धार्मिकता. कांदेव नाही का? पाय सुंदर आहे बघा देवाचं वचन. अंजिराच्या झाडानं पानं दिली, अंजिराच्या झाडाची धार्मिकता, अंजिराच्या झाडातलं सत्व, अंजिराच्या पानानं नग्नता झाकण्याचा प्रयत्न केला. आता काय झालं माहिती का? त्यांना त्याची प्रौढी वाटायला लागली. जुन्या करामध्ये जर तुम्ही बघितलं, म्हणून ते उपवास करत होते. तो म्हणतो आम्ही शब्बात, चंद्रदर्शन आणि सगळ्या गोष्टी करत आहे, तुझ्या लक्षात येत नाही का? तो आणि मग तो म्हटला, अरे याची प्रौढी मिरवून पण तुमचं पाप दूर होत नाही. मग त्यानं बागेमध्ये कोकरा कापला आणि कोकऱ्याच्या कातडीचं वस्त्र त्याला दिलं. म्हणून धार्मिकता याच्यातनं मिळणार नाही, हे आवश्यक आहे. पण खरी धार्मिकता मिळणार येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे. एदेन बागेत ते कापलं आणि त्याचं वस्त्र देऊन टाकलं. म्हणून अंजिराच्या झाडासारखं जर तुम्ही बनाल तर पवित्र शास्त्र सांगतं, या बागेमध्ये या अंजिराच्या झाडानं त्यांना देवाच्या कृपेजवळ आणलं. नीट ऐका, जर अंजिराचं झाड तिथं नसतं ना, तर ते देवासमोर येऊ शकले नसते. कान देऊ नाही का? अंजिराचं झाड नसतं तर काय झालं असतं? देवानं आवाज दिल्यावर त्याच्या समोर आले नसते. पण त्यानं ते लावले सगळे. लक्षात ठेवा, देवाचं वचन ज्यावेळेस तुम्ही धारण करताना त्यास तुम्हाला देवाजवळ जाण्यासाठी धैर्य असतं. आणि मग ते वस्त्र आणि अंजिराच्या पानाचं वस्त्र घालून ते देवासमोर गेले आणि देवाला सांगितलं, आम्ही नग्न आहोत. अंजिराच्या झाडानं कृपेजवळ नेण्यासाठी त्यांना मदत केली. नीट ऐका, अशी झाड बना, लोकांना देवाच्या कृपेकडे घेऊन जा. जक्कयानं अंजिरा उमराच्या झाडानं जक्कयाला येशूचं दर्शन घडवलं. आता या अंजिराच्या झाडानं देवाच्या कृपेजवळ त्यांना नेलं आणि देव म्हटला, थोड्या वेळाने याची पानं गळून जातील, आता मलाच काहीतरी करावं लागेल. त्यास देवानं आपली कृपा केली आणि त्यांच्यासाठी एक कोकरा कापला आणि कोकऱ्याची कातडी त्यांना दिली आणि म्हटले, आता इथून पुढे हे नग्न दिसणार नाही का? कारण या कातडीमध्ये ताकद आहे. किती सूर्यप्रकाश आला तर कातडी कधी गळून जाणार नाही, पानं गळून जाणार नाही. तसं किती मोठं पाप जगामध्ये घडलं, पण येशूचं रक्त, येशूचं शरीर जर तुमच्या त्याच्यात नसेल तर तुम्ही कधीच लग्न होणार नाही. मग जगात तुम्ही जाल, कधी तुमच्या हातून पाप घडेल तरी सुद्धा तुम्हाला सांगितलं जातं, काळजी करू नको, येशूची धार्मिकता तुझ्या भोवती लपेटलेली आहे. आता तुम्ही चर्च मध्ये बसलेले, कदाचित तुमच्यातून पाप घडलं असेल. तुम्हाला माहिती का, तुम्ही कृपेच्या सिंहासनासमोर या झाडानं तुम्हाला आणलं. त्यानं सांगितलं, काळजी करू नका, तुमच्यासाठी 2000 वर्षापूर्वीच ख्रिस्त मारला गेलेला आहे आणि त्याच्याद्वारे तुम्ही आता निष्पाप आणि निर्दोष आणि निष्कलंक आहात. किती मोठी सुटका आहे. हे पहिलं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये मनुष्य किती पण भरकटून गेला तर त्याला आशा आहे परत यायची. आमीन म्हणाल का? किती वेळा? 7 वेळा. किती वेळा हो? किती वेळा? 7च वेळा. का सांगितलं? कारण त्याच्या पुढे येशू 70 वेळा म्हणणार होता. 7च्या 70 वेळा. जुन्या करात तो काय म्हणतो? धार्मिक 7 वेळा पडला तर. आता जुन्या करात 7 वेळा सांगितलं, नव्या करात येशूने येऊन अजून मल्टिप्लिकेशन वाढवलं आणि तो काय म्हटला? 7च्या 70 वेळा पडला तरी पुन्हा उठेल. हालेलुया. म्हटलं 7च्या 70 वेळा क्षमा करा म्हणजे 7च्या 70 वेळा तुम्हाला उठण्याची आशा आहे. येशूमुळं परत एकदा उठण्याची आशा.
परत एकदा गुणाकार त्यानं वाढवला आणि सांगितलं की आता म्हणून झाड कसं बना, झाड अंजिराच्या पानासारखं बना की कृपेकडे घेऊन जाणार आहे. तुम्हाला देवाच्या कृपेकडे लोकांना घेऊन जा. कोणाच व्यक्तीला सांगू नका किती मोठा पापी असला त्याला घेऊन या, चल येशूकडे, येशू तुला तारण दे. किती मोठा आजार असला त्याला सांग, चल येशूकडे, येशू सुटका दे. किती कर्म दरिद्र्य असू द्या, 18 विश्व दरिद्र्य असू द्या, त्याच्या घराण्याच्या पिढ्यानपिढ्या दरिद्र्य असू द्या, त्याला आशा द्या, येशू तुझ्या जीवनामध्ये मोठा चमत्कार करेल. हे आशेचं पुस्तक आहे, हे सुटका देणारं पुस्तक आहे. म्हणून तसलं झाड बना. आणखीन एक झाड वाचूया ज्या झाडा संबंधानं सांगितलं गेलेलं योहानाचं शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि त्याची 48 पासून काही वचन वाचूया. नाही, त्याच्या अगोदर दुसरे राजे 20वा अध्याय 5 पासून 7 पर्यंतची वचन, कारण तेवढंच होईल, त्याच्या पुढे होणार नाही. वाचूया आपण दुसरे राजे 20वा अध्याय 1 पासून 7 पर्यंतची वचन. त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला. तेव्हा आमोजाचा राजपुत्र यशया संदेष्टा त्याचकडे येऊन म्हणाला, परमेश्वर म्हणतो आपल्या घराची निर्वाणी लवकर, कारण आता तू मरणार जगणार नाही. तेव्हा त्यानं आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने सात्विक मनाने वागलो आहे. तुझ्या दृष्टीनं जे योग्य तेच करीत आलो आहे. याचे स्मरण कर अशी तुला मी विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. नगराच्या मधल्या चौकात यशिया जाऊन पोचेपर्यंत तो त्याला म्हणाला, परमेश्वराचा संदेश आला तो हा. परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. तुझे अश्रू पाहिले आहे. मी तुला बरे करीतो. आजपासून तिसऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी शील मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो. मी तुला या नगराला अश्शूरच्या राजाच्या हातून सोडवतो. माझ्याकरिता माझा सेवक दावीद याच्याकरिता या नगराचे संरक्षण करतो. यशाने सांगितलं, अंजिराची एक चांदकी आणा. ती आणली, गळवावर बांधली. त्याला गुण आला. हिजकियानं यशायास विचारलं की तिसऱ्या दिवशी परमेश्वर मला बरे करील. मी परमेश्वराच्या मंदिरी जाईल. आणखीन एक झाड की ज्या झाडानं आपलं आरोग्य या हिजकियाला प्रदान केलं. म्हणून मी म्हटलं झाड येशू ख्रिस्त आहे, कारण सगळे येशूचे गुणधर्म त्याच्यामध्ये. येशू धार्मिकता देतो. जसं आम्ही पाहतो येशू मधली धार्मिकता, तो म्हणतो की तुमची धार्मिकता फाटक्या वस्त्रासारखी, घाणेरड्या चिंधीसारखी, ती धार्मिकता नाही. पण येशूच्या वस्त्रातली धार्मिकता, कसं अंजिराच्या झाडानं एदेन बागेमध्ये त्याची धार्मिकता दिली, ख्रिस्त आम्हाला त्याची धार्मिकता देतो. आता एवढा मोठा राजा आजारी पडला, इस्रायल मधला हिजकिया राजा आजारी पडला. आणि आजारी पडल्याबरोबर देवाच्या विरोधात त्यानं पाप केलं आणि देवाने त्याला दंड दिला. आणि दंड दिल्यावर सांगितलं हिजकियाला, संदेश त्याला पाठवलं आणि सांग आपल्या घराची निर्वाणी लवकर. कान देऊ नका, मी तुम्हाला काय सांगत आहे. हे ऐकल्याबरोबर हिजकिया इतका घाबरला, इतका रडला. त्याची टेस्टमनी किती सुंदर आहे पहा. वाचा बरं ते वचन. तू भिंतीकडे तोंड करून रडला. हे परमेश्वरा, तुझ्या समोर सत्यतेने व सात्विकपणाने वागलो आहे. तुझ्या दृष्टीने जे तुझ्या दृष्टीने ते योग्य तेच करीत आलो आहे. याचे स्मरण कर. अशी मी तुला काय करतो.
एवढं सगळं आमच्याकडे असतं तर आम्ही किती अरेरावीची भाषा वापरली असते. दर रविवारी चर्चला जातो, उपवास करतो, दशांश देतो, दान धर्म करतो, कधी चर्च बुडवलं नाही, बायबल स्टडी बुडवलं नाही, मीटिंग होत्या तिथे गेलो, ह्याच्याकडे गेलो त्याच्याकडे गेलो, आणि एवढं करून तुम्हाला असं करतो का? हिचक्याला माहितीये देवासमोर गेल्यावर हे सगळं झिरो आहे. कारण हे सगळं मी करताना मी चर्चला गेलो म्हणून देवाने मला आरोग्य दिलं, मी चर्चला गेलो म्हणून देवानं माझे हात चांगले ठेवले, मी आराधना केली म्हणून माझ्या पायामध्ये बळ आहे, मी आराधना केलं म्हणून मी स्ट्रेचर वरती नाही, मी आराधना केली म्हणून मी हॉस्पिटल मध्ये नाही, मी आराधना केली म्हणून माझ्या हाडामध्ये बळ आहे, मी आराधना केली म्हणून माझ्या हाडात माझं हाड तुटलं नाही. सगळा फायदा तुझा झाला. देवाचा काय फायदा झाला यामध्ये? हालेलुया. ज्या अर्थी तुम्ही उड्या मारून आराधना करता याचा अर्थ देवाने तुमच्या पायात बळ दिलंय, तुमची हड्डी नाही मोडली. देवाचा काय याच्यामध्ये फायदा? हिचक्याला माहितीये मी किती पण देवासमोर धार्मिकता बनण्याचा प्रयत्न करून अशा पद्धतीने मागणी मागितली, देव मागणार नाही. मग त्याने काय? तेव्हा मी हे सगळं केलं तुला माहितीये, पण रिक्वेस्ट करतो. म्हणजे लक्षात ठेवा, हे सगळं केल्यावर पण तुम्ही अधिकाराने मागू शकत नाही, नम्रतेनंच मागा. आमेन म्हणाल का? जरा जोरात आमेन म्हणाल का? काही लोकांना एवढं केल्यावर त्यांना असं वाटतं हे व्हायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे देवाने. नाही, तो देव आहे. ती लेकरं तुम्ही जन्माला घातल्यावर कधी कधी तुम्ही बाप आहे ना, मग काय प्रशस्ती पत्रक देऊ? तू बाप आहे म्हणजे तू हे करायला पाहिजे. नाही हो, तो बाप त्याला त्याचं कर्तव्य ठाऊक असतं. पण आदराने जाऊन, पप्पा तुम्ही सगळ्यात चांगले पप्पा आहेत, तुम्ही ते केलं नाही तर मला वाईट वाटणार नाही, पण पप्पा प्लीज म्हटल्यावर त्या बापाला असं वाटतं कुठून तरी कर्ज काढून याचं भागून टाकावं. हिचक्याचं तेच आहे, सगळं त्यानं केलं पण त्या पप्पाला तो म्हटला, पप्पा मी किती चांगलं तुमच्या समोर वागलो हे तुम्हाला माहिती, मी कधीच कुठली गोष्ट चुकीची केली नाही, पण आता मी तुम्हाला आठवण करून देतो, माझ्याकडे काही चुकलं असेल तर मला क्षमा करा, पण माझं आयुष्य संपू नका. वाक्य बोलल्याबरोबर बायबल सांगतं भिंतीकडे त्यानं तोंड केलं आणि रडायला सुरुवात केली. स्वर्गातला बाप एका क्षणामध्ये अस्वस्थ झाला आणि यशा चौकामध्ये जाऊन पोहोचत नाही तोपर्यंत त्या बापानं निरोप पाठवला, जाऊन सांग उद्या तुझ्या घराची निर्वाणीराव करायची होती, पण तुझं आयुष्य मी 15 वर्षानं वाढवत आहे. आणि हे शब्द ऐकल्याबरोबर तिकडं अंजिराचं झाड डोलत होतं. अंजिराचं झाड म्हणायला लागलं, आता देव बोलला तर माझा उपयोग झाला पाहिजे, देव जर बोलत आहे त्याचं आयुष्य वाढवायचं तर त्याच्यासाठी माझा वापर झाला पाहिजे. आणि बायबल सांगतं इतके आजारी पडलेला असताना त्याच्या अंगावरती गळ उठले होते. आणि त्याच वेळेस यशाया त्या ठिकाणामध्ये म्हणते, जाऊन अंजिराचं पान घेऊन या. देवाचे प्रिय लोक, अंजिराचं पान बना. हॉस्पिटल मध्ये लोक तुमची वाट पाहत आहे, त्यांच्यासाठी अंजिराचं पान बना, त्यांच्यासाठी सुटका जाहीर करा. आज देव आरोग्य देणार आहे, पण अंजिराच्या पानाची गरज काय? ते अंजिराचं पान तुम्ही आहात का? अंजिराचं पान बना, देव तर आरोग्य देणारच आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो इथं, 15 वर्षांना आयुष्य वाढवायचं, मग प्रार्थना केल्या केल्या वाढायला पाहिजे, मग अंजिराच्या पानाची काय गरज होती? कान देऊ नाही का? तुम्ही नाही गेला तर देव कोणाच्या द्वारे तरी आरोग्य देईल, पण अंजिराचं पान जर तुम्ही बांधलात, ते झाड जर बांधलात ज्याच्यानं लोकांना आरोग्य मिळेल. हे अंजिराचं पान फार सुरेख आहे, प्रत्येक वेळेस उपयोगाला आलं. अंजिराचं पान एक सुवार्ता सांगणाऱ्या व्यक्तीचं दर्शक आहे, इव्हॅन्जलिझम करणारा, लोकांना सुटका देणारं पान ते अंजिराचं झाड आहे. नोहा तारवामध्ये असताना कावळ्याला पाठवलं, कावळा पान घेऊन आला नाही, कावळा उडून गेला, तिथंच खात बसला. नीट आहे का? कावळ्यासारखं बनू नका. सुवार्ता, देवाचं वचन नुसतं खाऊ नका, खाल्लेलं वचन लोकांना आणून दाखवा. एक नवीन खुडलेलं पान, एक नवीन आत्मा, एक नव्या व्यक्तीची उद्धार, नव्या व्यक्तीची सुटका, एक आत्मा तारणामध्ये आणा. एकाला तरी तारणात घेऊन या. आम्ही म्हणाल का? एक तर आणि सोपं आहे हो. तुमच्या जीवनातलं परिवर्तन बघितलं. साडी घेतली तरी विचारतात कुठून घेतली हो का? तुम्ही तिथं नाव सांगत लगेच इकडं असं गेलो, रिक्षाने नव्हतं तिथं, मग ती रिक्षा सोडली, मग पंक्चर झाली, मग असं दाखवतात की दुबईवरून आणली कुठून, नाही का? किती सांगतो आम्ही, पण का? तर तुम्हाला ते महत्व पटवून देता. तारण मिळालं, एवढी मोठी गोष्ट जी जगाकडे नाही ते तुम्हाला मिळालं. लोकांना ती सुवार्ता सांगा, कसे ख्रिस्ताकडे यायला सुरुवात होते. येणार लोक देवाकडे. ते अंजिराचं पान बना.
जाऊन एका तरी व्यक्तीसाठी प्रार्थना करा. लक्षात ठेवा, देवाला या जगामध्ये आरोग्य द्यायचंय, पण अंजिराच्या पानांची कमतरता आहे. हिचकिया पश्चाताप करत आहे, हिचकिया रडत आहे, हिचकियाला उद्धार द्यायचंय, पण त्या अंजिराच्या पानांची गरज आहे, त्या झाडांची देवाला गरज आहे. आणि जसं यशा म्हणतो, कोण जाईल त्या प्रश्नाचं, देवा कोण जाईल? प्रभू त्याला विचारते, कोण जाईल? यशा म्हणतो, प्रभू मला पाठव, मी तयार आहे. उठा आता, देवाच्या राज्याचं काम करा. बस झालं सुवार्ता तुम्ही ऐकली, पण आता तुम्हाला काम करता आलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, देव तुमचा वापर करणार आहे, सगळ्यांचा. आमेन म्हणाल का? सगळ्याचा. एकही व्यक्ती सुटणार नाही जिचा वापर होणार नाही, एक सुद्धा नाही. जिथं बसाल तिथं तुमच्याद्वारे लोकांमध्ये काहीतरी काम होणारच आहे. पण अंजिराचं पान तर बना ना. यशा प्रार्थना करून सोडून देऊ शकला असता, म्हटलं असतं, हिचकिया तू बरा झाला. देवानं शब्द पाठवून सांगितलं, 15 वर्षांना आयुष्य वाढलेलं आहे. मग तरी यशा म्हणतो, अंजिराच्या पानाची चांदकी घेऊन या, अंजिराचं पान घेऊन या. देव शब्दानं लोकांना बरं करू शकतो. नीट ऐका, देवाच्या मनामध्ये जर आलं ना, जसं आम्ही पाहतो की मिस्रामध्ये एका रात्रीत अशी पिढा पाठवली की सगळे प्रथम जन्मलेले मरून गेलेले आहेत. देव करू शकतो. एका रात्रीमध्ये सगळे प्रथम जन्मलेले मरून गेले. एक रात्री देव बोलला आणि सगळ्याच्या पलंगावरती बेडकं शिरले. एक शब्द देव बोलला, एका रात्रीमध्ये टोळधाड त्या गावामध्ये आले, त्या शहरामध्ये आले, सगळं त्यांचं शेत खाऊन टाकलं. देव सगळं करू शकतो. देव बोलला तर त्यानं कोणाचा वापर केला नाही. देव बोलला आणि ते घडलं. मी का तुम्हाला सांगतो, देव बोलला तर सोलापुरात लोकांना आरोग्य मिळेल, आपोआप हॉस्पिटल बंद होतील. पण त्याला वाटतं ना, अंजिराचं पान जीवनाच्या पुस्तकात त्याचं नाव असावं. हालेलुया. तुम्ही जावं, कुणासाठी तर प्रार्थना करावी, त्यांनी सांगावं, अमका व्यक्ती येऊन प्रार्थना केला आणि त्यांच्या प्रार्थनेनं मला गुण आला. तिथं असं लिहिलं, अंजिराच्या पानाच्या चांदकीनं त्याला गुण आला. तुम्ही गुणकारी लोक आहात. हालेलुया. कदाचित लोक तुम्हाला म्हणत असतील, काय अवगुणी आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणतात नाही का, फार अवगुणी आहे. पण देवाच्या हातात पडाल तर तुमच्या द्वारे अनेकांना गुण येईल. प्रियाला, अनेक लोकांना गुण येईल, अनेक लोकांसाठी महत्कृत्य घडेल. विसरून जा तुम्ही कोण आहात, तुमचं बॅकग्राऊंड काय, तुमचा भूतकाळ कशा पद्धतीचा होता, तुम्ही कशा पद्धतीने वर्तन करत होता. जक्कयासारखा व्यक्ती प्रभूला आणि समर्पित झाला, त्यांना आपलं बॅकग्राऊंड विसरून गेलेला आहे. पेत्रासारखा व्यक्ती, जो शिबिगाळ करणारा, माघारी जाणारा, येशूला शिव्या देणारा व्यक्ती, त्याचं बॅकग्राऊंड तो विसरून गेला. पौलासारखा व्यक्ती, ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा व्यक्ती, तो त्याचं बॅकग्राऊंड विसरून गेला. शमरोनी स्त्रीसारखी व्यभिचार करणारी स्त्री, आपल्या घरामध्ये अनेक पुरुषांना जाळ्यामध्ये ओढणारी स्त्री, पण तिचं बॅकग्राऊंड देवानं बदलून टाकलं. मरियेसारखं आणि अनेक पुरुषांशी व्यभिचार करणारी स्त्री, आणि प्रभूनं तिचं बॅकग्राऊंड बदलून टाकलं. काय, येशू तुमचं बॅकग्राऊंड बदलायला तयार आहे, पण तुम्ही तयार आहात का? तुम्हाला वाटतं का अंजिराच्या चांदकी सारखं देवानं माझा वापर करा? कांदो नाही का? सामान्य जीवन जगू नका. मरण सगळ्याला येणार आहे. सगळ्यांकडे बायको, सगळ्यांकडे लेकरं, सगळ्यांकडे घर, सगळ्यांकडे प्रपंच, सगळ्यांकडे पैसे, सगळ्यांकडे जेवण आहे, पण तुमच्याकडे सगळ्यांपेक्षा वेगळं सुवार्थ आहे. ज्याच्याकडे सुवार्थ नाही त्याचं ऑर्डिनरी जीवन आहे, पण ज्याच्याकडे सुवार्थ आहे ना, त्याचं जीवन एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. तुम्ही जाऊन एखाद्याला जीव घालाल तर त्याची भाकर त्याला त्यावेळची मिळणार आहे. आणि येशू ख्रिस्त अशी जीवनाची भाकर आहे, ती कधीच संपणार नाही. ती भाकर लोकांना वाढा. जगात सत्कर्म करणारे लोक, दानधर्म करणारे लोक रोज त्या लोकांकडनं जेवण करून त्यांना देतात, ते खाऊन मरणार आहेत आणि मेल्यावर त्यांना स्वर्ग मिळणार नाही. पण तुमच्याकडे सुवार्थ आहे, अनंतकालचं जीवन तुमच्याद्वारे मिळणार. काय त्या अंजिराच्या झाडाची चांदकी तुम्ही बनायला तयार आहात का? ती स्वार्थ घेऊन जायला तयार आहात का?
बायबल सांगतं असं एक झाड होतं, त्या झाडानं आपलं पान दिलं, सांगितलं येशयाला म्हटलं घेऊन जा, माझ्या पानाचा वापर करून तो बरा होईल. मला वाटतं बरा झालेला हिचक्या झाडाखाली गेल्यावर ते झाड तिथून म्हणत असेल माझ्यामुळे याला आरोग्य मिळालं, मी याच्या उपयोगाला आलं. कदाचित ते पान, त्या झाडाचं पान त्याच्या शरीरावरची जखम शोधत असेल आणि जखम शोधताना तो साक्ष म्हणत असेल अरे माझं झाड, माझं पान एवढं गुणकारी पान आहे ना, माझ्या पानामध्ये एवढं बरं करण्याची ताकद आहे ना, हा मनुष्य मरणार होता, उद्या त्याचा एका दिवसात मरणार होता, परंतु याला माझ्या पानानं गुण आला. देवाचे प्रिय लोक, उद्या मरणारे असंख्य लोक या शहरामध्ये ते जीवन संपवणार आहेत, ते आत्महत्या करणार आहेत, ते मरून जाणार आहेत. त्यांच्यासाठी सुटका नाही, त्यांच्यासाठी उद्धार नाही, त्यांच्यासाठी धारण नाही. त्यांचं जीवन शोक सागरामध्ये अडकून पडलेले, त्यांचा परिवार दुःखामध्ये, त्यांच्यामध्ये निराशा आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचं आणि सांत्वन देणारा कोणी नाही. पण देव आज दुपारी तुम्हाला सांगत आहे अंजिराच्या पानाच्या चांदकी सारखं वापरलं जा, मेलेल्या व्यक्तीला एक नवीन आशा दे. बस झालं स्वतःसाठी जगणं, बस झालं कुटुंबापुरता विचार करणं, त्याच्या पलीकडे जाऊन विचार करा, त्याच्या पलीकडे जाऊन स्वार्थ सांगा. शास्त्र सांगतं हे झाडाचं पान उपयोगाला आलं. आज प्रभू तुम्हाला विचारत आहे हे सगळे उपयोगाला आले, तू उपयोगाला यायला तयार आहेस का? तुम्ही म्हणा होय प्रभू, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी वाटेल ते किंमत चुकवायला तयार आहे. आणखीन काही गोष्टी परत कधीतरी पाहू, पण इथं आपण थांबूया. आणि जक्कयाला अंजिराच्या झाडानं एक तारण दिलं. आम्ही पाहतो आदामाला जक्का त्या अंजिराच्या झाडानं अंजिराच्या झाडानं पानं दिली, हिचक्याला एक पान देऊन त्याचं आरोग्य त्या हिचक्याला देवा प्राप्त झालं. तसं आज आम्ही देवाच्या राज्यासाठी वापरलं जावं ही प्रभूची इच्छा आहे. आपले डोळे बंद करू, आपल्या जागेवरती उभं राहूया, नतमस्तक होऊया.